हॅलो गाईज, आपल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता किती दिवसात व्लॉग स्टार्ट केले. सो तुम्ही बघत राहा. आजचा व्लॉगचा टॉपिक आहे म्हणजे माझ्या सिस्टरचे मुलीचा बारसा आहे, नेम सेरेमनी. सो त्याच्या निमित्ताने आम्ही मस्त असं सेलिब्रेशन करणार आहे. तर गाईज इथं मस्त आमच्या पप्पांनी नवीन मंदिर सेटअप केले आणि इथं मस्त दिवाबत्ती वगैरे करून घेतली. आता सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झाले आणि हे बघा मस्त असा कामच चालू आहे. तर चालले भाजी कट करायचा कार्यक्रम चालले. कट करून झालेला आहे. हे बघा तिचा पप्पा आहे, हार बनवून घेतले तिच्या पप्पाने, तिच्या मम्मीने फुलावर कापे घेतले. इथं आमचं चहा बी इथं हारांचा अर्धा तर झालेच. भाजी तर चालली आली काम चालू. राजी बोलला ऑर्डर बिडर द्यायचं तुझं सांगा. तिचा बारसा आता ती बघ आज एकटे शेलत बसले, कोणाला त्रास देणे सगळं नसले. तुम्ही कामं करा. आज मी मस्त खेळता लागला असते. पिल्लू ए पिल्लू बघ कशी खेळते बघ. तुनुक कशी उल्या मारते बघ. ती बघ ही माव कशी खेळते बघ. माव गोंधुली बघ ही गोंधुली. गोंधुली बघ ही गोंधुली बघ. बघ कशी खेळते बघ. ती बघ काय अरे आजला पिल्ला आजली ही पिल्ली आजली चाप्टर. काय करते माशी, काय करते. इथं मस्त वेगळी आता डाळ बी शिजून झाले. जेवणाची तयारी चालू आहे. हे आमची नानीनी वहिनीनी आम्हाला हेल्प केले जेवण बनवायला. इथं आमचं खी ठेवले, भाजी ठेवली, अजून एक भाजी बनवायची. इथं सगळं काही बी कापून बिपून ठेवले आहे बघा. अजून मटर पनीरचे नुसतं आली पसारा पडले आली. सगळं रेडी झाले का मस्त पैकी आम्ही एकदम क्लिअर दाखवू. पाणी सध्या जामच पसारा आमच्या घरात. आणि इथं चालले म्हणजे डेकोरेशनचंच काम चालू आली. इथं पण अजून रेडी नाही झाला. रेडी झाले का आम्ही दाखवू. या दोघी महाराण्या झोपल्या. फुगू असं नाही ना, जसं का पंक्तीला बसले दोघं जण. फुगून त्याचे पेपरा फुगली पण ते फुगल आहे लेट फुगल. समोर त्याच्या फुग्यांचा काय आकारच वेगळा वाटते मला. इथं आली चालले डेकोरेशन. नाव ते एकदम जबरदस्त. कंटिन्यूच राहा ब्लॉग मध्ये. नाही नाव सांगू का जिचा बारसा ती बघा कशी मस्त आराम चालले, काही टेन्शन नाही. आमच्या मॅडमचा बी आराम चालले. मगकडे तर समजून नाही रेसिपी. फायनली आमचं जेवण रेडी झाले. आमच्या विद्यावाहिनीने मस्त असं जेवण बनवून दिलं आम्हाला. सगळा मस्त हँडल केला. वरण आणि आमची प्रसिद्धी नानीने आणि आमच्या मम्मीने सगळ्यांनी आम्ही म्हणजे हेल्प वगैरे केला. हे बघा अजून मशरूम चना डाळ ही भाजी आणि ती मटर पनीरची होती. आवरा पसारा भरले बघ, कवरा पसारा भरले आमच्या घरात. आमच्या मम्मीने मस्त ना आमच्या आत्यासाहेब पण सगळी साफसफाई करायला मदत केली आम्हाला. आणि फायनली आमचं सगळं काम झालेलं. आता फक्त थोडा आधी पुसायचं आहे, झाडू मारायचं. मग आता आम्ही मस्त जेवून घेऊ. पाहुणे यायच्यात म्हणजे सगळं क्लिअर होऊ. इथं सगळे आमची फॅमिली बसले. इथली मस्त जेवायला बसले. तुला जेवण दाखव, खाऊन दाखव. आले गुदगल झाली गुदगल छान. आम्ही इथं मस्त तयारी करत घेतली. अजून फायनल नाही झालं लुक. सध्या रेडी झालं म्हणजे आमचा पसारा बघ. कोवरा मेकअपचे सामान आहेत म्हणजे आमच्या वरती जरा आम्ही जरा साफसफाई नाही केली म्हणजे सगळंच ठेवलं आहे. सगळं काही बी कांदविंद आणि इथं चालले आमचं जरा मेकअप मस्तपैकी. खाली जाम पाहुणी म्हणून वरती मेकअप करायला. नावरा गरम होती इथं बेकार, सांगूनच फायदा नाही. सो तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये कंटिन्यूच राहा. मी साक्षीची पण तयारी चालू. फायनल लुक नंतर दाखवते, तर तुम्ही व्लॉग बघतच राहा. आपल्याला जर हेअर स्ट्रेट करायचे ब्रश पाहिजे असेल, ब्रश हेअर स्ट्रेटनर मशीन आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की बाय करा. माझा व्हॉट्सअप नंबर मी देते खाली, त्याच्यावर जाऊन नक्की बघा. फायनली आमची पिऊ रेडी झालेली आहे. बघू शकता मस्त आहे की लाल टमाटर झाले. लाल टमाटर इकडे बघ बेटू. इकडे बघ इकडं. ओय छान कर. आता खाली सोडा तिला, ती नाटकं करेल आता.
हे बघा लाल टमाटर झाले, ही लाल टमाटर. पिल्लू ए पिल्लू, हा कपडा कर तू, खराब कर म्हणजे तुझ्या मनाची शांती कर तू. फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत. आणि मम्माची आपल्या बेबीची मम्मा तर तिचं फायनल. माझा सिम्पलच म्हणजे जास्त मी नाही केलं. सगळी पाहुणी येत चालेल असते. पहिल्या दिवशी जन्मले बाळ, काळस सोन्याचा देते डहाळ. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, रूप सावळे गोरस रंग. जसा झळकतो आरशाचा भिंग, जो बाळा जो जो रे जो. जसा झळकतो आरशाचा भिंग, जो बाळा जो जो रे जो. जसा झळकतो आरशाचा भिंग, जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी आनंद मोठा, सीता सावित्री बायानो उठा. हरिक खोबर साखर वाटा, जो बाळा जो जो रे जो. हरिक खोबर साखर वाटा, जो बाळा जो जो रे जो. हरिक खोबर साखर वाटा, जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी बोलली बाळी, अनुसयेन वाजवली टाळी. कृष्ण जन्मला यमुना स्थळी, जो बाळा जो जो रे जो. कृष्ण जन्मला यमुना स्थळी, जो बाळा जो जो रे जो. कृष्ण जन्मला यमुना स्थळी, जो बाळा जो जो रे जो. पाचव्या दिवशी सटवाईचा वेढा, लिंबू नारळ देवीला फोडा. तान्ह्या बाळाची दृष्ट ग काढा, जो बाळा जो जो रे जो. तान्ह्या बाळाची दृष्ट ग काढा, जो बाळा जो जो रे जो. तान्ह्या बाळाची दृष्ट ग काढा, जो बाळा जो जो रे जो. सहाव्या दिवशी कलीचा मारा, राधा कृष्णाला घालते वारा. चला यशोदा आपुल्या घरा, जो बाळा जो जो रे जो. चला यशोदा आपुल्या घरा, जो बाळा जो जो रे जो. चला यशोदा आपुल्या घरा, जो बाळा जो जो रे जो. सातव्या दिवशी सटवीचा महाल, तेथे सोनेरी मंडप लाल. यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल, जो बाळा जो जो रे जो. यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल, जो बाळा जो जो रे जो. यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल, जो बाळा जो जो रे जो. आठव्या दिवशी आठवीचा थाट, भुलल्या गवळणी 360. श्री कृष्णाची पातात वाट, जो बाळा जो जो रे जो. श्री कृष्णाची पातात वाट, जो बाळा जो जो रे जो. श्री कृष्णाची पातात वाट, जो बाळा जो जो रे जो. नवव्या दिवशी नवतीचा फंद, तान्ह्या बाळाने घेतला छंद. वासू फायनली वारसा झाला आणि पाऊस मिळाला आणि आमचा सगळा कार्यक्रम व्यवस्थित झाला. मस्त पाऊस मिळाला, मस्त पाऊस मध्ये कंटिन्यू राहू लागला. स्टॉप करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका.